कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। भीशीच्या माध्यमातून 2,69,19,19,000 रुपयांची फसवणूक करून पळून गेलेल्या दाम्पत्यास अटक करण्यात आली। फिर्यादी शिवाजी लक्ष्मण आवार, राहणार साईबाबा चौक, सोलापूर यांची आणि इतर ठेवीदारांची आरोपी श्री ओम साई फायनान्सचे मालक रमेश अंबादास चिप्पा व त्याची पत्नी सुजाता रमेश चिप्पा यांनी 1 नोव्हेंबर 2020 ते 30 एप्रिल 2024 दरम्यान भीशी चालवून विश्वास संपादन केला आणि त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त व्याज मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून श्री ओम साई फायनान्सच्या माध्यमातून 131 ठेवीदारांकडून 2,69,19,000 रुपये स्वीकारले। ठेवीदारांनी गुंतवलेल्या रकमेचा किंवा त्यावरील व्याजाचा परतावा न करता आरोपी रमेश अंबादास चिप्पा, त्याची पत्नी सुजाता रमेश चिप्पा दोघेही राहणार फ्लॅट नंबर 2, खुशी रेसिडेन्सी, होरात हॉस्पिटल जवळ, सोलापूर यांनी संगनमत करून फिर्यादी आणि साक्षीदार यांची फसवणूक केली। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त सोलापूर यांच्या आदेशाप्रमाणे आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर शहर येथे वर्ग करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा दाखल झाल्यापासून पळून गेले होते। आरोपितांनी स्वतःचे अस्तित्व लपवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली होती। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी आणि पथक यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे प्राप्त केलेल्या माहितीवरून आरोपी दाम्पत्य हे लखवावरम मल्लिकीपुरम मंडल, राज्य आंध्र प्रदेश या ठिकाणी दीर्घ काळापासून अस्तित्व लपवून राहत असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी तपास पथकास महाराष्ट्र राज्याबाहेर तपास कामी जाण्याची परवानगी दिली। त्यावरून तपास पथक याने आरोपी दाम्पत्यास लखमावरम मल्लिकीपुरम मंडल, राज्य आंध्र प्रदेश येथे पोलिसांनी 10 ऑक्टोबर 2025 रोजी अटक केली। त्यांना न्यायालयासमोर हजर केले असताना न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून अटक आरोपींना 17 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी रिमांड केली असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।